दानवाडच्या पवित्र भूमीत कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले श्री राधाकृष्ण मठ आणि श्री संगमेश्वराचे शिवलिंग हे परिसरातील श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहासाचे साक्षीदार मानले जातात. या पवित्र स्थळांचा इतिहास जणू काळाच्या पडद्याआड हरवला होता. मात्र काही ध्येयवेळ्या तरुणांच्या जिद्दीमुळे आणि अथक परिश्रमामुळे या परिसराचे एक प्राचीन वैभव पुन्हा एकदा उजेडात आले आहे. दानवाडीतील पुरातन श्री राधाकृष्ण मंदिरासमोर रस्त्याच्या कामासाठी खुदाई सुरू असताना अचानक जुन्या काळातील घाटाचे अवशेष निदर्शनास आले. अनेक वर्ष माथेखाली गाडलेला हा पुरातन घाट पाहून गावकऱ्यांच्या मनात आश्चर्य आणि आनंदाची लहर पसरली. जुन्या पिढीतील नागरिक मंदिरापासून थेट नदीपात्रापर्यंत घाट असल्याचे सांगत असत, परंतु काळाच्या ओघात तो पूर्णपणे मातीखाली दबला गेला होता. खुदाई दरम्यान त्यांचे अस्तित्व स्पष्ट झाल्यानंतर गावातील काही युवकांनी हा घाट पुन्हा मुक्त करण्याचा निर्धार केला. परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वर्गणीतून आणि लोकसहभागातून घाट मोकळा करण्याचे काम सुरू झाले. संतोष धनगर, वीरू धनगर, सचिन सांगलीकर, सतीश बेरड, जितेंद्र बेरड, सुनील बेरड, अनिल बैरागी, मारुती गस्सी मामा, संकेश्वर, संजय तिप्पण्णावर, वर्धमान तिप्पण्णावर, शिवराज तासगावे यांच्यासह अनेकांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम घेत मातीखाली दबलेल्या या पुरातन घाटाला पुन्हा जगासमोर आणण्याचे कार्य केले. त्यांच्या मेहनतीमुळे आज मंदिरापासून नदीपात्रापर्यंत असलेल्या घाटाचे अस्तित्व पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसू लागले आहे. कृष्णा दूधगंगा नदीच्या संगमावर असलेला हा परिसर धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. लोकपरंपरेनुसार प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने हा संगम परिसर पावन झाल्याचे मानले जाते. तसेच यड्डूर महात्म्य आणि इतर काही धार्मिक ग्रंथांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या परिसराला ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक असे त्रिविध महत्त्व प्राप्त झाले आहे. सुमारे 1 एकर क्षेत्रात पसरलेला श्री राधाकृष्ण मंदिर परिसर आज मात्र काहीसा दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत दिसून येतो. नुकतेच घाट परिसराबरोबरच मंदिर परिसरातीलही स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिराचे प्राचीन सौंदर्य, वास्तुशैली आणि परिसरातील घाट या सर्व गोष्टी मंदिराच्या गतवैभवाची साक्ष देतात. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्याची गरज भाविक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पर्यटन आणि अध्यात्माच्या दृष्टीनेही या संगम क्षेत्राला मोठी क्षमता आहे. जर मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन घाटाची जपणूक करत त्याची डागडुजी करण्यात आली तर हा परिसर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. प्राचीन वास्तूंचे जतन करणे ही काळाची गरज असून आपल्या इतिहासाची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. मातीखाली दबलेला हा पुरातन घाट अथक परिश्रमातून पुन्हा प्रकाशात आणून दानवाडच्या युवकांनी केवळ एक ऐतिहासिक वास्तू उघडकीस आणली नाही, तर गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाला नवसंजीवनी दिली आहे. आज हा घाट मंदिराच्या प्राचीन वैभवाची, सौंदर्याची आणि समृद्ध इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे. त्यामुळे दानवाड गावचा आणि श्री राधाकृष्ण मंदिराचा थाटही नव्याने उजळून निघाल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ.